जवळच्या मीरा रोड मध्ये जो एक साधा स्टॅबिंग केस वाटत होता ना, तो आता एक मोठा सिक्युरिटी अलर्ट बनलाय. पहाटे सुमारे 4 वाजता नायानगर भागात दोन सिक्युरिटी गार्ड राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन एका अंडर कन्स्ट्रक्शन साइटवर ड्युटी करत होते. तेवढ्यात 31 वर्षाचा जेम जुबेर अन्सारी तिथे येतो. सुरुवातीला अगदी नॉर्मल पद्धतीने तो जवळच्या मस्जिदीचा पत्ता विचारतो. गार्ड सांगतात की त्यांना माहिती नाही. मग तो अचानक विचारतो, तुम्ही हिंदू आहात का? आणि काही न बोलता तिथून निघून जातो. पण इथेच ही गोष्ट संपत नाही. काही सेकंदातच तो परत येतो आणि यावेळी परिस्थिती अचानक धोकादायक बनते. ते गार्ड्सना म्हणतात कलमा म्हणा आणि ते म्हणू शकत नाही तेव्हा तो थेट चाकू काढून त्यांच्यावर हल्ला करतो. राजकुमार मिश्रा गंभीर जखमी होतात. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावे लागते. तर सुब्रोत सेन यांना किरकोळ दुखापत होते. हा काही रॅन्डम राग नाहीये किंवा छोटा वाद नव्हता. हा एक ठराविक पॅटर्न होता, अगदी 2025 मध्ये जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यासारखा, जिथे हल्लेखोरांनी पीडितांना कलमा म्हणायला सांगितलं होतं. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली, सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि फक्त 90 मिनिटात आरोपीला अटक केली. पण खरा ट्विस्ट येतो तेव्हा जेव्हा पोलीस त्याच्या घराची झडती घेतात. तिथे त्यांना हस्तलिखित नोट्स सापडतात, ज्यात तो ISI मध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त करत होता आणि हा हल्ला त्याचा पहिला टप्पा असल्याचं लिहिलं होतं. इथून केस साध्या अटेम्प्ट टू मर्डर्स पासून थेट टेरर अँगल पर्यंत पोहोचतो. आता त्याचा लॅपटॉप, मोबाईल आणि डिजिटल डेटा तपासला जात आहे. तो कोणत्याही नेटवर्कशी जोडलेला होता का, की तो पूर्णपणे लोन वुल्फ होता, हे शोधण्यासाठी. लोन वुल्फ म्हणजे आता हल्लेखोर जो थेट कोणत्याही संघटनेच्या संपर्कात नसतो, पण ऑनलाईन रॅडिकलायझेशनमुळे स्वतःच अतिरिक्त विचारांकडे वळतो. इथे सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे सेल्फ रॅडिकलायझेशन. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की हा प्रकार कदाचित ऑनलाईन कंटेंटच्या प्रभावामुळे झाला आहे. रिपोर्ट्सनुसार अन्सारीचे बॅकग्राऊंडही वेगळे आहे. तो अनेक वर्ष अमेरिकेत राहिला, सायन्स ग्रॅज्युएट आहे, पण त्याला स्थिर नोकरी मिळाली नाही. 2019 मध्ये तो भारतात परतला. त्याचे वैयक्तिक आयुष्यही अस्थिर होते. पत्नी अमेरिकेत निघून गेली, तो एकटाच राहत होता. नोकरी सोडली होती आणि अलीकडेच त्याला घर खाली करण्याची नोटीसही मिळाली होती. म्हणजे तो पूर्णपणे एकटा आणि आयसोलेटेड होता. तज्ञ सांगतात की अशा परिस्थितीत लोक ऑनलाईन एक्स्ट्रीमिस्ट कंटेंटच्या प्रभावाखाली येऊ शकतात, जिथे त्यांना एक उद्देश दिला जातो. तपासात हेही समोर आलं की तो ISI प्रोपगंडा व्हिडिओ आणि जिहाद संबंधी कंटेंट पाहत होता. त्याच्या नोट्समध्ये ISI, जिहाद, लोन वुल्फ असे शब्द आढळले, जे स्पष्ट दाखवतात की हा एक विचारपूर्वक आयडिओलॉजिकल हल्ला होता. आता हा केस महाराष्ट्र ATS हाताळत आहे आणि एजन्सी हे तपासत आहे की हा फक्त एक व्यक्तीचा प्रकार आहे की त्यामागे कुठला लपलेला नेटवर्क आहे. कारण आजच्या काळात दहशतवाद पॅटर्न बदललाय. आधी संघटित गट असायचा, आता एक व्यक्तीही इंटरनेटच्या माध्यमातून रॅडिकल होऊन हल्ला करू शकतो. सगळ्यात चिंताजनक गोष्ट म्हणजे हा हल्ला एका संवेदनशील भागात झाला, मीरा भायंदर परिसर, जिथे आधीही सांप्रदायिक तणाव झाले आहेत. म्हणजे परिस्थिती नियंत्रणात आली नसती तर हा प्रकार मोठ्या वादात बदलू शकला असता. म्हणून एकंदरीत हा फक्त स्टॅबिंग नव्हता, हा एक इशारा आहे की आधुनिक दहशतवाद कसा बदललाय. आता धोका फक्त सीमेवर नाही तर शहरांच्या मध्यभागी, सामान्य लोकांमध्ये आणि इंटरनेटच्या माध्यमातून शांतपणे वाढत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.